मैत्रिणींनो, रवा आणि बटाट्यापासून खूप चविष्ट असा नाश्ता इथे आज बनवणार आहोत आपण। 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 1 वाटी दही घालून थोडंसं पाणी घालून मिक्स करून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनिटांसाठी। रवा बारीक किंवा मोठा कोणताही रवा वापरला तरी चालेल। रवा भिजून होईपर्यंत आपण इकडे बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे। बटाटे उकडवून किसून घ्यायचे आहेत। बटाट्याच्या भाजीच्या फोडणीमध्ये तेलामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची आहे। त्यानंतर कढीपत्ता मिरची घालून परतून घ्यायचा आहे आणि बारीक चिरलेला कांदा देखील घालून लालसर होईपर्यंत छान परतवून घ्यायचा आहे। छान असं कांदा परतवून झाला की त्यामध्ये किसून घेतलेला इकडे बटाटा घालायचा आहे। बटाटा थोडासा परतवून घेऊन त्यामध्ये वरून गरजेपुरते मीठ आणि हळद घालून इथे छान परतवून घ्यायचं आहे। वरून कोथिंबीर देखील घालून छान परतवून घ्यायचं आहे। ते 4 मिनिट अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। हे असं छान परतवून झालं की वरून थोडा चाट मसाला आणि लिंबू रस घालून परत 2 ते 3 मिनिट परतवून घ्यायचं आहे। भाजी तयार आहे। आता भाजी आपण इकडे थंड करून घ्यायची आहे। भाजी तयार होईपर्यंत आपल्या इकडे बॅटर पण तयार झालेलं आहे। आता बॅटरमध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि वरून चिमूटभर खाण्याचा सोडा घालून गरजेप्रमाणे पाणी घालून बॅटर तयार करायचं आहे। व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिसळून इडली डोशाचं बॅटर असतं त्याप्रमाणे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपलं बॅटर देखील इकडे तयार झालेलं आहे। नॉनस्टिक पॅन गरम करून, शक्यतो नॉनस्टिक पॅनच वापरावा। नॉनस्टिक पॅन गरम करून त्यामध्ये थोडंसं तेल घालून थोडं बॅटर पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीत आणि वरून बटाट्याची भाजी थोडी पसरवून वरून परत आपण थोडंसं बॅटर घालून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीत आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे। वरून 2 ते 3 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून हे पॅटीस तयार करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर पलटवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता असं दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून झालेलं आहे आपलं। आता एका प्लेटमध्ये काढून हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीत कट करून त्याचे पीसेस तयार करायचे आहेत। आता हे पॅटीस तुम्ही चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाऊ शकता। खूप छान चवीला लागतात। एकदा नक्की तुम्ही ट्राय करून तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।